कधी कधी प्रेम अचानक भेटतं, पण त्याची आठवण आयुष्यभर साथ देते. ही कथा आहे दोन हृदयाची, ज्यांना नियतीने एकमेकासाठी घडवलं होतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका ॲप वरून भेटलेली प्रेमकथा. भाग एक. अनोळखी ओळख. रात्रीचे 10:30 वाजले होते. पावसाच्या सरी खिडकीवर हलकेची पडत होत्या. रोहन आपल्या मोबाईलवर वेळ घालवत एका सोशल ॲपवर नवीन मित्र शोधत होता. अचानक त्याच्या स्क्रीनवर एक प्रोफाईल दिसली. स्नेहा. प्रोफाईल फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर एक साधंसं निरागस हास्य होतं. रोहनने काही क्षण तो फोटो पाहिला आणि नकळत तिच्या प्रोफाईलवर क्लिक केलं. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने एक छोटासा मेसेज पाठवला. हॅलो, कशी आहेस? मेसेज पाठवल्यानंतर त्याला वाटलं की कदाचित उत्तर येणार नाही. पण काही मिनिटातच मोबाईलवर नोटिफिकेशन आलं. मी छान आहे. तुम्ही? रोहनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. दोघांमध्ये साध्या गप्पा सुरू झाल्या. नाव, गाव, आवडी-निवडी याबद्दल बोलताना वेळ कसा गेला ते दोघांनाही कळले नाही. रात्रीचे 12 वाजले होते. स्नेहाने शेवटी मेसेज केला. उद्या बोलू. आता झोपायला हवं. रोहनने उत्तर दिलं. ठीक आहे. शुभरात्री. मोबाईल बाजूला ठेवला. पण त्याच्या मनात मात्र स्नेहाचाच विचार सुरू होता. कदाचित ती फक्त एक साधी ओळख होती किंवा एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात. आता जाणून घेऊया भाग 2 मध्ये काय होते ते. रोहन सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणाचा मेसेज शोधतो.